नमस्कार. तो हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे अर्णव त्याचा मोबाईल घेण्यासाठी गेलेला असतो त्या दुकानामध्ये जिथे त्या मुलाला दिला होता रिपेरिंगला. तिथे गेल्यानंतर जो मालक आहे तो सांगू लागतो की आमच्याकडनं तो मुलगा दुपारीच काम सोडून गेला आहे. तो बोलला की गावाला मी जाऊन बिझनेस करणार आहे. पण अर्णव म्हणतो मी तर मोबाईल रिपेअरला दिला आहे सकाळी, तर माझा मोबाईल कुठे आहे, मला तो हवा आहे. आणि ते तुमचं प्रॉब्लेम, तो मुलगा कुठे गेला आहे त्याला शोधून काढा, विचारा माझा मोबाईल कुठे. आता मोबाईल इतका शोधल्यानंतरही मिळत नाही आणि तो मुलगा कुठून आला होता, कोणत्या गावावरून आला होता हे दुकानातल्या मालकाला माहितीच नाही. तर अर्णव म्हणतो स्टाफ जर तुम्ही ठेवताय आणि एवढं महत्त्वाचं काम जर ह्या मोबाईलच्या शॉपमध्ये, तर त्या व्यक्तीचा ॲड्रेस साधा तुम्ही ठेवलेला नाही, ही कसली लापरवाही तुमचीवाली, असं म्हणत तिथे तो अर्णव वाद घालू लागतो. आता ते लोक म्हणतात की आम्हाला माहीतच नाही तो मुलगा कुठे गेला आहे आणि तो कुठल्या गावाचा होता. आता अर्णव म्हणतो माझं इतकं महत्त्वाचं डॉक्युमेंट त्या मोबाईलमध्ये होतं, तो मोबाईलच नाही आहे. आता मी तुमच्यावर वाटलं तर केस पण करू शकतो. पण ते दुकानवाले म्हणतात की प्लीज तसं काही करू नका, मी शोधतोय, जर भेटला तर मी नक्की कळवतो. खरं तर शिर्के इथे अर्णवला म्हणू लागत आहे मला 100% डाऊट आहे हे त्या गुन्हेगाराचंच काम असेल. बघा पहिले त्याने एवढं सगळं केलं आहे म्हटल्यावर आत्ता पण तो मोबाईल गायब करू शकतो. अगदी तो माणूस पण गायब झाले, याच्या मागे पण काहीतरी हात असू शकतो. आता काय करायचं, तर शिर्के म्हणतो मी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. तो मुलगा कुठून आला, कुठे गेला, त्याला पैसे कोणी दिले एवढे तो काम सोडून गेला आहे. तर वल्लवी मात्र आजचा विचारात पडली आहे की मंजुळा जर सापडली असेल, मंजुळाने जर काही सांगितलं असेल तर मग आपली काय हालत होईल. तर आता तिला सारखी ती उत्सुकता लागली की अर्णव कुठे, अर्णव कुठे. आता ती ना मामांना म्हणू लागते अविनाशला की तुम्ही फोन करून अर्णवला विचारा. तर तो मामा म्हणतो की तू कधी एवढी काळजी अर्णवची याच्या आधी केली नाही, ह्या वेळेलाच का करत आहे, मला तर आश्चर्य वाटते तुझ्या वागण्याचं. तर इथे वल्लवी त्याला म्हणते की तुम्हाला कळत कसं नाही, आपल्या घरात खून झाला आहे, खून, आणि अर्णवच्या पण जीवाला धोका आहे, एवढं तर कळायला पाहिजे की नाही. जर अर्णवला काही झालं तर मग तो कुठे आहे, काय विचारायला हवं ना आपण. तुम्हाला समजतच नाही बाई. तर अर्णवसाठी एवढी काळजी आपली मामी करते म्हटल्यावर एवढा मामाला आनंद झाला आहे, बापरे, थांब मी फोन लावून विचारतोच, असं म्हणत आता मामा फोन लावू लागतात. खरं तर वल्लवीच्या जीवाला धडधड व्हायला लागली, तिच्या काळजाला ठोके चुकू लागले. तिच्या हाताला जेव्हा मामा हात लावतात तिचे हातपाय एकदम थंड पडलेले असतात. वल्लवीला आता मामा विचारू लागतात की काय झालं आहे, तुझे हातपाय इतके थंड काय झाले, तुला बरं नाही वाटत आहे का. ती म्हणते नाही हो, पहिले तुम्ही अर्णव कुठे त्याचा शोध लावा ना, मला फार भीती वाटते अर्णवची तब्येतील काही झालं तर. आता अर्णव ना त्याच वेळेला घरात येतो. घरात आल्यावर त्याला सगळं काही विचारण्याची उत्सुकता या सगळ्यांनाच आहे. तर वल्लवी पण विचारू लागते की बाळा काय झालं. आता मामांना आणि मामीला सांगू लागतो अर्णव की मंजुळा आली, पण मंजुळाने आता आपल्याला कॉपरेट करायचं सोडून द्यायचं ठरवले. ते म्हणतात की आम्ही पोलिसांच्या झमेल्यात पडणार नाही, आम्ही काही पोलिसांकडे ग्वाही द्यायला येणार नाही, कोण माणूस होता काय होता त्याचा आता ती सांगायला नकार देते. तिचे वडील पण म्हणतात की आपण या गोष्टीत पडायचं नाही आहे, आम्ही तुम्हाला कुठलीच मदत करणार नाही आहे, असं करत त्यांनी हात वर केले. तर आता इथे वल्लवीची जीवाला आई गं किती सोप्याने काम झालं. तिला किती भीती वाटली होती, थोड्या दिवसासाठी का होईना आता डोक्यावरची ही टांगती तलवार हटलेली आपल्याला पाहायला मिळते वल्लवीची. मामा मात्र काळजीत म्हणत असतात की जर त्या मुलीने आपली मदत केली असती तर आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे ते कळलं असतं. पण आता ती मुलगी इतकी घाबरली भितरली म्हटल्यावर ती काय आपल्याला माहिती सांगणार नाही. इट्स ओके, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया. आता इथे आराम करायला अर्णव त्याच्या खोलीत जातो. तर खोलीत गेल्यानंतर तो काळजीतच दिसत असतो. आपली ईश्वरी त्याला म्हणू लागते की तुम्ही एवढी काळजी कशाची करताय. तर सांगू लागतो की काय काय घडले. मंजुळा एकतर म्हणजे आपल्या पोलिसांकडे यायला तयार नाही, जबानी द्यायला तयार नाही. मोबाईल जिथे रिपेअरला दिला होता तो मुलगा गायब झाला, मोबाईल पण गायब झाला आहे. या सगळ्या गोष्टींचा काय संदर्भ असू शकतो, ह्या गोष्टीचा विचारच मला करवेना. काय करावं काही सुचत नाही. बाबांचा खरा गुन्हेगार कसं शोधावं तेही कळत नाही. आणि काय योगायोग त्याच वेळेला शिर्केंनी फोन केला आणि ते सांगतात की तुमचा जो अकाउंट आहे त्याला ना मिलियन्स फॉलोअर्स आले आणि काही लोक आहेत जे त्यांना तुमच्याशी कॉलॅबरेट करायचे. तर आता ह्या गोष्टी मला काही कळत नाही. अर्णव म्हणतो तुम्ही ना माझ्या डोक्याला आधीच खूप त्रास आहे, अजून तसे त्रास देऊ नका, हे जे काही आहे ना ते तुम्ही तुमचं पाहून घ्या, ठेवा फोन, असं म्हणत अर्णव चिडून फोन ठेवून देतो. आपली ईश्वरी त्याची थट्टामस्करी करू लागते, कसले चिडतात हो तुम्ही, तुमच्यासोबत कोणी काम तरी करेल का. अर्णव तिच्यावर पण चिडतो आणि मग अर्णवला शांत करण्यासाठी ईश्वरी मग त्यांना म्हणू लागते की अहो आपल्या बिझनेससाठी जर काही गोष्टी उपयोगी ठरणार असेल तर त्या आपण करायला हव्या ना, आणि काही गोष्टींचा विचार पण करायला हवा. आता काही गोष्टी सोडून द्या, नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करा.
अर्णव आता विचार करू लागतो, जे म्हणती ती तर खरे, कामधंदा तर पाहावंच लागेल. झाली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. अर्णव आपल्या ऑफिसला जायचं ठरवतो. शिर्के कॉल करून कळवतात की आपल्याकडे GR ह्या पदासाठी निवडणूक होणार आहे. तर आज आपली त्याच्यासाठी मीटिंग होणार आहे की सदस्य मीटिंग करून कोणाला उभं करायचं ते ठरवणार आहे. आता ही गोष्ट शिर्केंनी आपल्या आकाशला पण कळवली, अंजलीला पण कळवली. आकाशने उचलला नाही फोन तर नम्रताला कळवली. नम्रता मग ही सगळी माहिती वल्लवीला सांगते. बापरे, वल्लवीची लगे डोक्यात टूप पेटली. वा हा हा, हलक्या कानाचे नम्रताचे कान भरायला तडकन उठले आपली वल्लवी. आता वल्लवीकडे सांगू लागते की बघ ना गं, तुला माहिती आहे का, माझा नवरा ना आयुष्यभर अर्णवच्या मागे 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 करत मागेच राहून गेला. आणि हा माझा मुलगा आकाश, तो पण मूर्ख आहे, त्याला किती सांगते मी, तर तोही दादा दादा मागे मागे करत मागेच पडून जातोय की काय, म्हणून मला काळजी वाटते. खरं सांगू का, आईचं त्याने कधी ऐकलं नाही. जर बायकोचं जर ऐकलं, त्याची प्रगती झाली तर मला खरंच खूप आवडेल. तर आपली ही जी नम्रता आहे ती सगळं विचारपूर्वक सगळं ऐकत असते. सासूबाई सांगतायत ते काही खोटं नाही आहे. आणि तिला असं वाटतं की आता खरंच आता वेळ आली आहे आकाशला पुढे काढण्याची. आकाश हा जो मूर्खपणा करतो, दादा दादा करतो, त्यातनं याला आपण बाहेर काढायला हवं. आपण जर त्याला निवडणुकीत उतरवलं, तो जर तिथं जिंकला ना, तर सगळं काही त्याच्या ताब्यात असेल. या सगळ्या गोष्टी क्लिअर कट आपली वल्लवी आता नम्रताला सांगते. नम्रताला यातलं काहीच नॉलेज नाही आहे. नम्रता मग आता सगळं काही आता छान कान देऊन ऐकते. आता पूर्ण गोष्ट वल्लवी सांगणार आहे तिला. इकडे मात्र आपण पाहतोय की अर्णवची तयारी चालू असते. तर ईश्वरी म्हणते, तुमची कसली तयारी. तर मग ईश्वरीला अर्णव सांगतो की GR ह्या पदासाठी निवडणूक होणार आहे ऑफिसमध्ये. तर माझी ह्या वर्षीची इच्छा आहे की आकाशने त्याच्यासाठी उभं राहावं आणि कमिटीमध्ये बोर्ड ऑफ मेंबरचं अध्यक्ष वगैरे असं काहीतरी व्हावं. तर आता ईश्वरीला वाव किती छान आहे असं वाटतंय. इकडे मात्र आपण पाहू शकतो वल्लवी जी आहे ना, ती एकदम छान प्रकारे फोड करून करून नम्रताला सांगू लागली आहे. त्याला जर हे पद मिळालं, त्या पदाचा तो किती वापर करू शकतो. बघता बघता कंपनीचे सगळे अधिकार त्याच्या हाती येतील. तो जे सांगेल तसं कंपनीने हालचाल करावी लागते. आणि त्याच्या हातात जर एवढी पॉवर जर आली ना, तर तो काही दिवसातच अर्णवच्या जागेवर अर्णवच्या वरच्या पोस्टला पण पोचू शकतो. आणि घरात पण कसं असतं, ज्या बाईचा नवऱ्याचा जास्त काय म्हणतात पदाचा भार, तेवढंच ना बाईला पण वजन असतं. म्हणजे नवऱ्याला जितका मान तितका बायकोला मान. तर मला काय वाटतं, त्याला जर मानपान मिळाला, त्याला जर खूप चांगलं पद मिळालं, तर कळत न कळतपणे तुझं पण ह्या घरातलं स्थान किती छान वाढेल. नाही तर मग आहेस तू कामवाली बाई ह्या घरातली, धुणे भांडे कर, ईश्वरीची मागे पुढे कर, घरातल्यांना जेवण खाऊ घाल, एवढंच काम तुझं पण राहील. माझं तर असं पूर्णपणे मत आहे, माझ्या नवऱ्याने कधीच ना काही मिळवलं नाही, पण तू आणि आकाशनी मिळवावं, स्थान मिळवावं घरामध्ये आणि तुम्हाला मान मिळावा असं मला वाटते. आता ही जी गोष्ट आहे ही नम्रताला फार पटली. नम्रता मात्र आता म्हणू लागली, मी काही झालं तर माझ्या नवऱ्याला आता मी ह्या सगळ्या स्पर्धेत उतरवल म्हणजे उतरवल आणि त्याला ह्या स्पर्धेत जिंकवून पण मीच आणल. मला ह्या घरात मान हवा आहे, माझ्या नवऱ्याला पण मान मिळायला हवा. आता किती दिवस आम्ही कुत्र्यासारखं याची कामं कर त्याची कामं कर, नाही, मी आता माझ्या नवऱ्याला उभं करणार, त्यांना निवडून आणणार. आता हे तर माझं खूप मोठं टार्गेट असं समजा. आणि शाब्बास सुनबाई असं म्हणत शाब्बासकीची थाप आपल्या नम्रताच्या पाठीवर वल्लवीने टाकली. आणि तूच माझं स्वप्न पूर्ण करून दाखवशील सुनबाई असंही कौतुकाने म्हणू लागते. दुसरीकडे मात्र ईश्वरीला हे सगळं काय हे माहीत नाही. तर अर्णव तिला सांगू लागतो की ही जी काय म्हणतात निवडणूक आहे, त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टरचं सगळ्यात मानाचं स्थान मिळेल, मग त्याला सगळे अधिकार असतात. तर मला असं वाटते यावेळेला आपल्या आकाशने ह्या पदासाठी निवडणुकीला उतरावं. आणि माझं तर आहेच त्याच्या बाजूने मत, पण बाकीच्या व्यक्तींकडनं पण त्याला जर चांगली शाब्बासकी मिळाली किंवा त्याने त्याचं प्रेझेंटेशन एकदम छान सादर केलं, तर त्याला जर सगळ्यांनी निवडून आणायचं ठरवलं तर मग तो निवडून येऊ शकतो. आणि तो खरंच खूप हुशार आहे, कामाठू आहे, कधीच तो कुठल्या कामाला नकार देत नाही, प्रत्येक सिच्युएशन छान प्रकारे हँडल करतो. आणि तो इतका कष्टाळू आहे, त्या कष्टाचं चीज व्हायला हवं त्याला. मला तरी असं वाटतं छान पद मिळायला हवं असं म्हणत इथे तो आकाशबद्दल कौतुक करू लागतो. ईश्वरी पण म्हणते, हो खरं आहे बरं का, हे कधी पण भाऊजींना कुठल्याही कामाला नाही म्हणतच नाही, सगळी सिच्युएशन एकदम छान प्रकारे हँडल करतात. त्यांना जर हे मानाचं स्थान मिळालं तर खरंच मलाही खूप आवडेल. आणि
घरातले तर खरंच खूप खुश होतील. आणि सध्या ती नम्रता आपण पाहतोय सारखी चिडचिड करत असते, तर तिला पण खरंच खूप हे आवडेल. तुमची ही जी कल्पना आहे तुम्ही घरच्यांशी किंवा आकाशसोबत बोलले का? तर अर्णव म्हणतो अजून तरी कोणाशी बोललो नाही, आत्ताच माझ्या मनात आले. आणि आता लगेच ईश्वरी त्याला म्हणू लागते की मला तरी वाटते आपण सगळ्यांना ही गुड न्यूज द्यायला हवी, खरंच सगळेजण खूप खुश होतील. तर आता इथे ईश्वरी लहान मुलांसारखं आत्ताच आपण सगळ्यांना जाऊन सांगूया, चला 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 चला, हाताला धरते लगेच, चल चल चला आपण खाली जाऊन सगळ्यांशी बोलू या विषयावरती, असं म्हणत ती त्याला खाली घेऊन जाते. खाली गेल्यानंतर मग मामा विचारू लागतात की काय रे आज काय विशेष आहे? मग तो सांगू लागतो की आपल्या कंपनीत निवडणूक होणार आहे, तर त्याच्यासाठी मी असं माझ्या मनात आहे की आकाशला पण उभं करावं आणि बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये जर आकाश आला तर मला खरंच खूप आवडेल. तो खूप कष्टाळू आहे, त्याच्या कष्टाचं चीज त्याला मिळायला हवं. आणि ही गोष्ट आता जेव्हा वल्लवी आणि नम्रता ऐकते ना, कळत नकळतपणे त्यांच्या मनात पण तेच चाललं होतं. आणि इथे आकाश अर्णवने तेच बोलून दाखवले. अरे वा. आणि इथे आपल्या अंजलीला तितका आनंद झाला, टाळ्या वाजून ती आनंद व्यक्त करते. आकाश मात्र म्हणतो दादा मला ही जबाबदारी झेपल का रे, मला जमल का रे? तर तो म्हणतो हो जमेल, कारण तू प्रत्येक सिच्युएशन एकदम छान प्रकारे हँडल करतोय, तुला प्रत्येक गोष्ट खूप छान जमते आणि तू करू शकशील. तर इथे मामा पण म्हणतात की कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, करायचं करायचं, करून दाखवशील, तू खूप हुशार आहे, अशी शब्बसकी पण इथे आता सगळेजण आकाशला देतात. आणि आकाशचं कौतुक ऐकून वल्लवीला फार आनंद झाला, तिला जास्त मेहनतच करावी लागली नाही असं झाले ना. तर आपली अंजली म्हणते जर मला जर संधी मिळाली ना, तर मी जेव्हा तुझ्याबद्दल बोलेल ना, मी काय बोलेल, तू खूप चांगला आहे, तू खूप कष्टाळू आहे, तर तुलाच हे पद मिळायला हवं असं म्हणत मी पण तुझ्या बाजूने वोटिंग करून टाकेल. तर नम्रताला फार आनंद वाटतो. नम्रता म्हणते अरे वा ताई, खरंच तुम्ही असं म्हणताय, आपले आकाश खरंच निवडून येतील, निवडूनच आली पाहिजे असा तिचा अट्टहास आहे. तर तो पूर्ण होईल की नाही माहीत नाही, पण आपला अर्णव पण खूप छान प्रयत्न करणार आहे त्याला निवडून आणण्यासाठी. पण झालं आहे काय, आता कंपनीत गेल्यानंतर तिथले काही मेंबर्स आहे ते म्हणतात की आम्हाला नाही वाटत की अजून आकाश या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे, कारण आकाशनी हे सगळं करायला तो खूप लहानपण आहे, त्याला अनुभव पण कमी आहे. तर आता अख्ख्या कंपनीतल्या एवढ्या मेंबर्स समोर आपला अर्णव आकाशची बाजू मांडू शकलेला नाही, ह्या गोष्टीचा राग नम्रताच्या मनात खदखदू लागतो. नम्रता मात्र ह्या गोष्टीवरती आता चिडचिड करते आणि अपमानच करते अर्णवचा. ते ऐकल्यानंतर ईश्वरी मात्र आता नम्रताच्या कानाखाली ठेवत तिला तिची लायकी दाखवणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया, आत्ता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.